नमस्कार, मी वसुधाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवायचं आहे अळीवची खीर। अळीव याला हलीमही असे म्हटले जाते। अळीवमध्ये भरपूर चांगले गुण असतात जे शरीरासाठी आपल्या आवश्यक असतात। तर त्या हलीमची खीर आज आपण कशी करायची ती बघूया। अगदी साधी सोपी पद्धत आहे, तर ती आपण आता बघूया। आणि त्यासाठी लागणारे साहित्य प्रथम बघूया। हे अळीव आहेत। ते आधी स्वच्छ, म्हणजे त्याच्यामध्ये दगड असेल किंवा काही कचरा असेल तर तो आधी आपण काढून घ्यायचा आहे। इथे मी 2 चमचे हलीम घेतलेले आहेत। ते एका वाटीत घ्यायचे आणि त्याच्यामध्ये थोडे पाणी घालून ते आधी भिजत ठेवायचे आहेत। इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये हे आता भिजत ठेवायचे आहेत। एक तासभर आपण ते भिजत ठेवून द्यायचे। आता त्यासाठी दुसरं लागणारं साहित्य आहे तेही बघूया। दूध इथं मी अर्धा लिटर घेतलेलं आहे, साखर अर्धी वाटी आणि ओलं खोबरं। आता एका पॅन मध्ये दूध घ्यायचं आहे। आणि त्या दुधामध्ये जे आपण हलीम भिजवून ठेवलेले होते ते घालायचे आहेत। हलीम भिजल्यानंतर असे फुलतात, टपोरे होतात। गॅस मध्यम ठेवायचा आहे। आता दुधाला चांगली उकळी आलेली आहे आणि हलीम आपण भिजवूनही घेतलेले आहेत, त्यामुळे त्याला शिजायलाही काही वेळ लागत नाही। हलीम म्हणजेच अळीवमध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते, फायबर, कॅल्शियम, प्रोटीन असते, त्यामुळे ते शरीराला खूप चांगले असते आणि हे वाढत्या वयाच्या मुलांसाठी, महिलांसाठी हे चांगले असते। फक्त हे थंडीच्या दिवसात खावे म्हणजे त्याचा जास्त परिणाम शरीरावर चांगला होतो। आता ह्याच्यामध्ये 3 चमचे ओले खोबरे घातलेले आहे। आता अर्धी वाटी इथे मी साखर घातलेली आहे। साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। हे आपण गूळ घालूनही करू शकतो। फक्त ज्यावेळी आपण हे दुधामध्ये हे शिजवून घेतो हलीम, त्यावेळी काही इथे गूळ घालायचं नाही। गॅस बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचा आहे। इथे वेलची पूड घातलेली आहे। इथे बदाम, काजू, पिस्ता हे ड्रायफ्रूट्स मी घातलेले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कोणते हवे ड्रायफ्रूट्स ते तुम्ही घालू शकता, नाही घातले तरी चालते। आणि एक ग्लासला उकळी आणायची त्याला। याला शिजायला खूप वेळ लागत नाही या खिरीला।
आणि अशा प्रकारे ही आपली खीर अळीवची तयार झालेली आहे. लहान म्हणजेच वाढत्या वयाच्या मुलांसाठी, महिलांसाठी म्हणजेच सर्वांसाठीच ही खीर उपयुक्त अशी आहे. आणि थंडीच्या दिवसात ती अवश्य करावी, कारण हलीम हे उष्ण प्रकृतीचे असतात, त्यामुळे ते थंडीतच खावे. तर अशा प्रकारे ही खीर तयार झालेली आहे. तुम्ही ती नक्की करून बघा, नक्की आवडेल सर्वांना. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. वसुधाच किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन एका स्वादिष्ट रेसिपीसह. धन्यवाद.